आज अमोलचं रिसेप्शन. परत गावाला झालं होतं, तुम्ही ब्लॉग बघितला असेल. आता परत रिसेप्शन आहे. आमचे बुबू पण निघलेला आहे. हॉल नाही, डायरेक्ट रिसेप्शन. सीधा जेवायला झालं. जेवण चालू झाले. एका साईडला जेवण चालू झालं होतं आणि आम्ही जस्ट इथे एंट्री मारली होती आणि आमच्या पहिले जाऊन बसले होते संकेत आणि ते सगळेच. झालं का जेवण? डोक्याला सगळे. आम्ही फक्त पोहे खाल्लेत सकाळपासून. तुला भूक लागली का सम्राट? हा, लय भूक लागली. सकाळपासून काय खाल्लंच नाहीस का? फक्त पोहे जिंदगी आज. पोहे नंतर काहीच नाही. मॅगीचा एक घास लागला, पूर्ण एक घास बस. बघू शकतात अशा प्रकारे पोरं भुकेलेले आहेत, पण जाऊ शकत नाही, जेवू शकत नाही. आम्हालाच नाव ठेवलं. कार्यक्रम घरचा आहे ना. आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि तिकडे नजर गेली भाई. संकेत बघा असा मस्त गुलाबजामुन खात होता तिकडे जाऊन. सर्विस ऑन टॉप. गुलाबजामुन नाही, मला नाही खायचे. खा 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 खा. लाजा असू दे, लाजा जरा तरी लाजा असू दे. तू ताट आणलं होतं तुझ्यासाठी? दिदी गेली मग तूच खात. नाकातून भात आहे भाई. फूड मेन्यू. आम्ही आलेलो जेवायला गेलो होतो मित्रांनो. आणि फर्स्ट ऑफ ऑल तिथे सलाड होतं, लोणचं आणि खूप काय व्हरायटीज होत्या आणि छान होतं जेवण. आता कॅटरर्सवाले कोण होते आपल्याला माहीत नव्हतं. आपलं फक्त जेवावर फोकस. जेवायलाच बसलो. भूक लागली होती. आम्ही तर चिकन खाल्लं त्याच्यामुळं तर काय भूक नाही आता. भूक आहे का तुला? छान आहे. गुलाबजामुन आहेत, सलाड आहे, पनीरची भाजी, मिक्स भाजी, डाळ, राईस, पुरी, पापड. करूया का स्टार्ट? मग आम्ही तर स्टार्ट पण केलंय भाई. इथं झालंय जेवण. फुल टाईट झालंय पोटाने. हे आताशी आले. आम्हाला वाटले जेवून गेलेत कोणी, आताशी जेवायला आले. आम्हाला तर माहित नव्हतं. ये पापड खिलाया तिकडे जेवण आला बोलला. पापड खावा आहे ना. आम्ही दिवसभर उपाशी. बस रे, बस बस.